अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्या विरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। नोकरी देण्याचा आमिष दाखवत कळमकर यानं तरुणीला नगर शहरासह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। गुन्हा दाखल होताच कळमकर फरार झालाय। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी हे विवाहित आहे आणि एका अहिल्यानगरमध्ये एका खाजगी कामानिमित्त ती आली होती। तिथे सोशल मीडियावरती अभिषेक कळमकर याचा मोबाईल नंबर तिला मिळाला। त्यावरती संपर्क करून ती मला नोकरी हवी आहे असं त्याने सांगितलं। यानंतर कळमकर याने तिला कुसदाम रोड येथे बोलावून शिक्षणाबद्दल विचारपूस करून नोकरी मिळवून देतो असं सांगितलं। यानंतर 3 दिवसांनी त्यानं फोन करून तिला सांगितलं की MIDC परिसरात माझी शाळा आहे, तिथे नोकरी देतो असं सांगून शाळा पाहण्यासाठी बोलावलं। दुसऱ्या दिवशी पीडिता शाळा पाहण्यासाठी अहिल्यानगर येथे आली असता कळमकर याने तिला केडगाव बाह्यवळण रस्त्यावरती उतरण्यास सांगितलं। तिथून काळ्या रंगाच्या आलिशान मोटारीत बसून MIDC कडे घेऊन गेले। त्यावेळी मोटारी दोघे असताना त्यानं कोल्ड ड्रिंक्स पिण्यासाठी दिलं। त्यातून तरुणीला गुंगी आल्यासारखं झालं। सुनसान ठिकाणी पाहून त्यानं मोटार थांबवली आणि हात पकडून जबरदस्ती केली। त्यानंतर आपल्यात काय झालं हे जर कोणाला सांगितलं तर नोकरी मिळणार नाही अशी धमकी दिली। शाळेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून कळमकरनं तरुणीला संपर्कात ठेवलं आणि नगर शहरासह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवरती नेऊन तिच्यावरती अत्याचार केला। पीडिता घाबरलेली असल्यानं तिने घरी कोणालाही याची कल्पना दिली नाही किंवा कोणाला काही सांगितलं नाही। यानंतर 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी संशयित अभिषेक कळमकर यानं पीडितेला व्हॉट्सअप कॉल करून मारेबल हॉटेल शिरूर येथे बोलावलं। हॉटेलच्या रूम नंबर 110 मध्ये बोलवून रूमचा दरवाजा आतून बंद केला। तू नोकरीचं टेन्शन घेऊ नको, तुझा सगळा खर्च मी पुरवेल असं सांगून जवळीक साधू लागला। कोणालाही काही सांगू नकोस नाहीतर नोकरी मिळणार नाही अशी धमकीही कळमकरनं दिली। एवढंच नाही, तू आपल्यातील संबंधांबाबत कोणाला काही सांगितलं तर मी तुला आणि तुझ्या मुलाला मारून टाकेल आणि तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकीही कळमकरनं पीडित तरुणीला दिल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय। एवढंच नाही, पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार मोबाईलवरती कळमकर हा तिला व्हिडिओ कॉल करायला लावायचा आणि वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासंतास त्रास देत असल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय। या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीनं पोलिसांकडे धाव घेतली। अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही आरोप पीडित तरुणीनं फिर्यादीमध्ये केलाय। पीडितेने या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पोलिसांकडे जमा केलेले आहे। फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचार करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहेत। हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचंही तक्रारीमध्ये नमूद आहे। या प्रकरणी MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच कळमकर हा फरार झालाय। सध्या पोलीस त्याचा शोध घेतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।